गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गोसाई ते खोबा या मार्गावर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं बांधकाम केलं गेलं आहे, परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा भराव न दिल्यामुळे सध्या संपूर्ण परिसर अपघात प्रवण आणि अत्यंत धोकादायक बनलाय। उंच सिमेंट रस्त्याच्या तोंडाशी थेट उतार असल्याने अनेक दुचाकी स्वार, चारचाकी वाहनधारक, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी शालेय वाहने तसेच पादचारी नागरिक दररोज मृत्यूच्या छायेखाली प्रवास करत आहे। आधीच या ठिकाणी अनेक अपघात घडले असून काही प्रकरणांमध्ये गंभीर जखमी तर काही प्रकरणांमध्ये मृत्यू सुद्धा झाल्याचं ग्रामस्थ सांगतात। प्रश्न असा निर्माण होतोय की सार्वजनिक निधी वापरून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचं काम इतक्या बेफिक्रीने आणि अपूर्ण स्वरूपात का सोडलं गेलं? ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला भराव का दिला नाही? यासाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी या कामावर कोणती निरीक्षण प्रक्रिया राबवली होती? या सगळ्यांनी डोळे झाक का केली? बांधकाम दर्जेदार आणि पूर्ण झाल्याचा दाखला कोणी आणि कशावरून दिला? की येथे आर्थिक गैरव्यवहार झाला आहे आणि त्याचाच हा गंभीर परिणाम आहे। ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही निवेदन दिली तरीही प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोणतीही ठोस कारवाई का केली नाही? काय एखाद्या निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याशिवाय प्रशासन हलणार नाही का? की रस्त्याचं उद्घाटन आणि श्रेय लाटण्यातच सगळ्यांचं लक्ष आहे आणि प्रत्यक्षात सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा कोणीही विचार करत नाही? या रस्त्यामुळे आज नागरिक घाबरत आहे। पावसाळ्याच्या काळात रस्त्याच्या कडेला चिखल व पाण्याचं सांचण, वाहनांचं घसरून खाली कोसळणं याचे धोके वाढले आहे। ही परिस्थिती प्रशासनासाठी मोठी शरमेची बाब आहे। जनतेचा रोष आता उफाळून आला आहे आणि ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलाय। संबंधित ठेकेदारावर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून संपूर्ण रस्ता सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। रजा महाराष्ट्र 24 न्यूज करता गोंदियावरून आमचे प्रतिनिधी आकाश नंदागवळी। काकाजी नाव? माझा टेकराम नामा रामटेके, गोसाई, मी गोसाई कोकणाला राहतो। ह्या आमच्या घराकाठून पूर्ण नाले याचा बांधकाम झाला आहे। सिमेंट रोड चांगला आहे, पण हे खोलाई हे जे ती मुरुम भरावलं पाहिजे। हा त्या आम्हाला ठेकेदाराला आम्ही तेच सांगता की साहेब येते भरून द्या, आम्हाला जावा यावाले थोडंसा। ठेकेदार साहेब काही ऐकत नाही आणि ह्या काही आमचं काम करत नाही। तर हा जो तुमचा घर आहे तुमच्या पाठीमागं, हा घर तुमचाच आहे का? हो सर। तर तुमच्या घरापासून इकडे रस्त्यावर यायला रस्ता आहे? नाही सर, पहा ना तुम्ही आता काय अडचण जात आहे नेमकी? नेमकी अडचण म्हणजे जा या तर रस्ता नाही, आमच्या घराला जायचे नाही, ढोरायचं अडचण आहे, ढोरं कुदतात ह्या एजवरून। शेतीतील ट्रॅक्टर नेऊन आता ट्रॅक्टर पलटत होता। काय मागणी आहे? मुरुम टाकल्या पाहिजे? हां, बस दुसरा काही नाही सर। तुमचं नाव? माझे पूर्ण नाव आहे भूमेंद्र पिरम शेंडे आणि इथं ठेकेदाराने सिमेंट रोड बनवला आहे। काम वगैरे व्यवस्थित आहे, पण जो ह्या सिमेंटच्या रोडला साईडला नाही का मुरुम वगैरे टाकला नाही। आपण त्यांना वारंवार विचारतो की मुरुम साहेब टाका, कारण तर बहुत साऱ्या घटना होत आहेत आणि होऊ शकतात पण। आणखी आताच एक इथून ट्रॅक्टर उलटी मारून पलटत होता। या संदर्भात तुम्ही ठेकेदाराला विचारा, ठेकेदार काय म्हणतो? ठेकेदार म्हणत आहे का टाकू आपण दिवाळीकर वगैरे, पण तोपर्यंत लोक का असं उडून जाणार नावाच्या खाली। समजा एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादा मृत्यू पलटेल, जबाबदार कोण? ठेकेदार। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।